नमस्कार मित्रांनो, आपण आहोत शेमाण्यामध्ये. शेमाणा म्हणजे गडचिरोलीचं प्रसिद्ध ठिकाण आणि या ठिकाणी खूप मोठं गार्डन आहे, बोटनिकल गार्डन आहे. तर या ठिकाणी सगळे जे तुम्ही पाहिले नसेल असे झाडं पण इथे आहेत आणि तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा. छान, खूप सुंदर अतिरम्य वातावरण आणि खूप निसर्ग शांतता वातावरण आहे. तर तुम्ही इथे कधी पण व्हिजिट करू शकता. या आणि एंड आहे आणि इथून आपण बाहेर जाणार आहोत. इथनं समोर तुम्ही बघू शकता, हे एंट्री गेट आणि एक्झिट गेट दोन्ही एकच आहे. तर आपण इथून निघालो तिथे आपण सरळ इथून प्लेनने नागपूरला जाणार आहोत. इथलं एअरपोर्ट आपल्या ITS केअरवर आहे आणि तिथे तुम्ही जाऊन कधी पण एअरपोर्टवर चेकिंग करू शकता. तुम्हाला तिथे पोलीस नाही भेटणार, प्लेन पण नाही भेटणार तुम्हाला, तरी तुम्ही तिथे जाऊ शकता एअरपोर्टला. चला, बाय. आता आपली शेवटची राईड इकडे. आपण जाता इकडून शेमाण्यामधून आलेलं आहे. बघा, खूप छान इकडे असं पानं, फळं, फुलं तुम्हाला सगळंच दिसेल. वातावरण खूप छान आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि 8:30 वाजलेत म्हणजे सकाळची खूप सुंदर शांत अशी हवा राहते. तर तुम्ही या आणि आता आम्ही चाललो आहे नागपूरला. तर आपण तिथे भेटूया तुम्हाला. बाय. चला, इथून आपली ट्रिप खतम आणि दुसरी ट्रिप चालू. आपण चाललो आता नागपूरला आणि तिथे जाऊन अजून धमाल करू. लोखंड साबुदाण्याची ठेला आहे. छान साबुदाणा मिळतो. गडचिरोलीचे लोक साबुदाणा इतकाच खातात आणि आपण पण आता साबुदाणा ऑर्डर केला आहे. 2 प्लेट आपल्यासाठी पण येतात. आणि ही बघा इकडे हे शेमाणा आहे. याचं नाव शेमादेव आहे. लोक याला शेमाणा म्हणतात. ठीक आहे, आपण साबुदाणा पाहू, त्याच्यानंतर आपण बोलू. आपला साबुदाण्याचा वडा, हे साबुदाण्याचे वडे आणि शेंगदाण्याची चटणी. तर आपण आता खाऊ आणि पाहू. खाऊ द्या भाऊ. वडा एकदम मस्त आहे, कुरकुरीत, गरम गरम अशी वेळेवर काढून देतात आणि टेस्ट खूप छान आहे वड्याची. गडचिरोलीचे लोक हेच खातात. तुम्ही कधी याल, कधी खाल, तरी तुम्हाला बिलकुल गरम गरम कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे भेटतात आणि पाहिजे तेवढे भेटतात. तर या आणि खा, छान आहे.
महादेव म्हणतात आणि मग समोर जायचं. माय अंदर आहे, खूप मोठं मंदिर आहे. मंदिर आहे फक्त ते दर्शन घ्यायसाठी आलं, दर्शन घेऊन आपलं झालं. आपले शेवटचं तिथं दर्शन घेतलं आणि आता आपल्या निघायचं नागपूरला. आपले भामदार बाईक घेऊन जाणार आहोत. गाडी चालू नाही होतं, बस घेऊन जावं लागेल. चला.